लकीली तुम्ही अशा एखाद्या प्लेसला गेलात आणि जिथे समोरचा जॅपनीज बोलतोय, दोघांना एकमेकांची भाषा माहीत नाही. फॉर एक्झाम्पल, जस्ट इमॅजिन की काही वर्षांनी असं एखादं ॲप्लिकेशन आलं किंवा एखादं AI टूल असं आलं जे तुमचं मीडिएटर म्हणून काम करतं, ज्याला आपण आता ट्रान्सलेटर म्हणतो. बरोबर? आपण एखाद्या गडावर गेलो, आपल्याला कोणतरी ट्रान्सलेट करून सांगतं की इथं काय झालं होतं किंवा इथं काय होतं. सो जोपर्यंत आता इकडे पकडून चला, आपण जॅपनीज पर्सनचं एक्झाम्पल घेतलं होतं. सो याच्यामध्ये जो ट्रान्सलेटर आहे तो जोपर्यंत ह्युमन आहे तोपर्यंत ते कम्युनिकेशन 100% डिलिव्हर होत आहे, भावना पोहोचतात. पण जर AI मॉडेल आलं तर ते काय करेल, जशाच तसे कन्वर्ट करेल ॲज इट इज, बिकॉज AI डोंट हॅव इमोशन्स. याच्यामध्ये असं कधीच होऊ शकत नाही. इव्हन दो AI मॉडेल आलं, असं होऊ शकत नाही की दोन्ही लोकांना एकमेकांची भाषा किंवा एकमेकांचा मुद्दा 100% समजला, असं होऊ शकत नाही. त्यामुळे याला दोन्ही साईड आहे. जर तुम्हाला ते थोडंफार माहिती असेल, जॅपनीजला काय म्हणतात, थोडंफार माहिती असेल तर तुम्ही ते समजू शकता. बट तुम्हाला काहीच माहीत नाही तर AI तिथे वर्क नाही करू शकत इन सम पर्सेंटेज. लाईक तुम्ही आता यंग ग्रॅज्युएट आहे, तुम्ही थोडं रिसर्च केलं, तुम्हाला कळेल की हां, ह्या शब्दाला काय म्हणत, तुम्ही थोडं जाणाल. पण तुमच्या जागी जर तुमचे ग्रँड पॅरेंट पकडले तर AI प्रत्येकासाठी वर्क होऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये AI मॉडेल वर्क होतील किंवा अजूनही बनतील, पण ते डिपेंड करतं की तुम्ही ॲप्लिकेशन कुठल्या लेवलला अप्लाय करताय, कुठं अप्लाय करताय तुम्ही.